16 जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 871 पासून पुढे. सर्वतः पानिपादं तस्वर्त शिशिरो मुखम सर्वत श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. आगवाची देशी काळी नवता देश काळा वेगळी. जे क्रिया स्थूळा स्थूळी तेची हात जयाचे. तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे. जे सर्वाही सर्वपणे सर्वदा करी आणि समजता ही ठाया. एकेकाळी धनंजया आले असे म्हणून जया विश्वाघ्री नाम. पैसवतिया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे. तैसे सर्वद्रष्टे सकळे स्वरूपे जे. म्हणून विश्वचक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु. बोलाव्या दक्षु झाला वेदू. जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वापरी. ऐसी स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणिपे. पैगा मूर्ती तेची मुख हुताशना जैसे देख. तैसे सर्वपणे अशेक भोगते जे. या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था. आली वाक्पथा श्रुतीचिया आणि वस्तू मात्री गगन. जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. म्हणून आम्ही तया ते म्हणो सर्वत्र ऐकते. एवं जे सर्वा ते आवरुनी असे. एरवी तरी महामती विश्वत चक्षु इया श्रुती. तयाची व्याप्ती रूप केले. वाचून हस्त नेत्र पाये हे भाषतेत के आहे. सर्व शून्याचा नसा हे निष्कर्षुजे. पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रसिजत असे ऐसे कळे. परी ग्रसिते ग्रासा वेगळे असे काही. तैसे साचची जे एक तेत के व्यापक व्यापक. परी बोलावया नावेक करावे लागे. पै शून्य जे दावावे झाले तै बिंदुले एक केले. तैसे अद्वैत सांगावे बोले ते द्वैत कीजे. एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा. आढळू पडे सर्वता बोल खुंटे. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती. निरूपणाची वाहती वाट केली. तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी. ते ने गा जयापरी व्यापक असे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. असक्तम सर्वभृच्चैव निर्गुण गुण भोक्तुच. तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे. पटी पटू होऊनी असे तंतु जेवी. उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी. दीपपणे दीपकी तेज तैसे. कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी. शरीर होऊन शरीरी कर्म जेवी. किंबहुना पांडवा सोनेची सोनयाचा रवा. तैसे जोया सर्वा सर्वांगी असे. परी रवेपणा माझी वडे तव रवा ऐसे आवडे. वाचूनी सोने सांगडे सोनया जेवी. पैगा ओघूची वाकुडा परे पानू उजू स्वाहाडा. वन्नी आला लोखंडा लोह नव्हे की. घटाकारे वेटाळे तेद नभगमे वाटोळे. मठी तरी चौफळे आये दिसे. परी ते अवकाश जैसे नोही जतीची का आकाशे. जे विकार हो नितैसे विकारी नोहे. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणा येया. सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर. सर्व देशामध्ये सर्व कालामध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रिया स्थूलाकडून व सूक्ष्माकडून देह व अंतःकरणाकडून होते ती क्रियास ज्याचे हात आहेत. म्हणूनच याला विश्वबाहू असे म्हणतात. कारण तो सर्वांचा आधार असून त्याच्या सत्तेने सर्व क्रिया सतत होतात. आणि अर्जुना सर्व ठिकाणी एकाच वेळी ते ब्रह्म आहे म्हणून त्याला विश्वांघ्री सर्व विश्वाचे मूळ असे म्हणतात. सूर्याला अंग किंवा डोळे असे वेगळे अवयव नसून डोळे हेच त्याचे अंग किंवा स्वरूप. तसे सर्वांचे अधिष्ठान असल्यामुळे सर्व दृष्टत्व हेच ज्याचे स्वरूप आहे. म्हणून विश्वतचक्षु ज्याला सर्वत्र डोळे आहेत तसा असा हा प्रकार नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वात श्रेष्ठ
सर्वांपेक्षा शाश्वत स्वरूप आहे असे जाणून त्याला विश्वमूर्धा म्हणजेच विश्वाचे मस्तक असे म्हटले. किंवा अग्नीची मूर्ती आणि मुख ही जशी एकच, तसे सर्व व्यापकत्वामुळे जे सर्व भोगतेही आहेत. म्हणूनच अर्जुना, त्याचे विश्वतोमुख असे सार्थ नाव श्रुतीच्या वाणीत सहज येऊन गेले. आणि सर्व वस्तू जसे आकाश मिळून आहे, त्याप्रमाणे ज्याला शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत, म्हणून आम्ही त्या सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे, हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर विश्वतचक्षु या श्रुतीने या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले आहे. एरवी ब्रह्म हे सर्वशून्यपणाचा शेवट आहे, हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहज होत नाही, त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी हात पाय डोळे हे बोलणे कोठे आहे? किंवा एक लाट दुसऱ्या लाटेला गिळते असे दिसले तरी गिळणारी लाट व गिळत असणारी दुसरी लाट यात वेगळेपणा असतो काय? म्हणून वस्तुता जे एकच आहे, तेथे व्याप्य आणि व्यापक या भाषेला कोठून अवसर असणार? पण त्याच्या वर्णनासाठी अथवा बोधासाठी क्षणभर तसा भेद पत्करावा लागतो. अहो, शून्य म्हणजे सर्व भाव अथवा काही नाही. पण त्याचा बोध करून देणे झाल्यास एक लहान वर्तुळ काढतात. तसे अद्वैत शब्दात सांगायचे झाल्यास द्वैताचा आधार घ्यावाच लागतो. नाहीतर अर्जुना, शुद्ध गुरु शिष्य परंपरा बंद पडून अद्वैत चर्चा कानावर आलीच नसती. म्हणून अर्जुना, श्रुतीने द्वैताच्या मदतीने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. तरी असे जे नेय, त्याची डोळ्याने दिसणाऱ्या सर्व पदार्थात कशी व्याप्ती आहे, ते आता लक्षपूर्वक श्रवण कर. तर हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रामध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे. पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते, त्याप्रमाणे कापुरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो, अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते. फार काय सांगावे अर्जुना, जसा सोने सोन्याचा तुकडा होऊन असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे. परंतु ते सोने तुकडेपणामध्येही असते, तेव्हा तो सोन्याचा तुकडा आहे असे वाटते. पण वास्तविक पाहिले तर सोने हे सोन्यासारखेच आहे. पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते. अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणजे तो अग्नी जसा लोखंड होत नाही. घटाचा आकाराने वाढलेला आकाश घटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते, व मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते. परंतु वस्तुतः आकाश त्या त्या आकाराचे जसे कधीच होत नाही. अगर नसते तसे जे ब्रह्म सर्व विकार मनादी इंद्रिये व सत्वादी गुणाधिक होऊन जे विकारवान झाले नाही. अर्जुना, मुख्य मन आदी इंद्रियासारखे आणि सत्वादी गुणांचे असे जरी वाटले तरी गुळाचे खरे स्वरूप जो गोडी, ती जशी गुळाच्या आकाराला कधीच पावत नाही, त्याप्रमाणे ते ब्रह्म गुण इंद्रिय इत्यादींनी कधीच विकार पावत नाही असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.